बदनापूर तालुक्यामध्ये कपाशी बियाणे चढ्या भावाने विक्री। बदनापूर तहसीलदार यांना आम आदमी पार्टीच्या वतीने निवेदन देण्यात आले। बदनापूर तालुक्यातील कृषी सेवा केंद्र चालकाकडून बियाणे व खत कृषी चढ्या भावाने विक्री करीत असल्याबद्दल शेतकऱ्याची लूट करण्यात येत आहे। त्यामुळे आम आदमी पार्टीचे संभाजी शेळके, इलियास बेग, ज्ञानेश्वर वैद्य, गणेश कोल्हे, जुबेर पटेल, ऋषिकेश कुठे, सहदेव वैद्य, कुसळी येथील अनेक शेतकऱ्यांच्या तहसीलदार मॅडम यांना निवेदन देऊन चढ्या भावाने बियाणे विक्री करणाऱ्या दुकानदारांवर कडक कारवाई करून शेतकऱ्यांना बियाणे 850 रुपये दराने उपलब्ध करून देण्याची मागणी। आम आदमी पार्टी तालुका अध्यक्ष बदनापूर संभाजी शेळके, आपण आज तहसील येथे तहसीलदार मॅडमला आपण निवेदन दिलं आहे आणि हे निवेदन आपण या संदर्भात दिलं आहे की शेतकऱ्याची जी लूट होत आहे, जो 850चा पुडा जो 1200 ते 1500 पर्यंत शेतकऱ्याला विकला जात असून याच्या संदर्भात आपण हे निवेदन दिलं आहे आणि हे निवेदनद्वारे तात्काळ तहसीलदार मॅडम यांना कळवण्यात आलं की जे कृषी संचालक शेतकऱ्याची लूट करत आहेत त्यांच्यावरती तात्काळ कारवाई करून त्यांना त्यांचे लायसन रद्द करावे किंवा त्यांच्यावरती कठोर कारवाई करण्यात यावी यासाठी आपण हे निवेदन दिलं आहे। नसता आम आदमी पार्टीच्या वतीने तहसील कार्यालयासमोर उपोषण करण्यात येईल असंही आपण या निवेदनामध्ये सांगितलेलं आहे। त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांना आम आदमी पार्टीच्या वतीने कुठेतरी न्याय मिळावा यासाठी हा आम्ही प्रयत्न करत आहोत आणि मला नक्कीच खात्री आहे की आपण सर्व शेतकरी बांधवांनी केंद्र चालकाच्या विरोधात जो कोणी केंद्र चालक शेतकऱ्याविषयी आणि त्यांच्या पुढे जास्त प्रमाणात जर रेट लागत असेल तर कळवण्यात यावे। आपण त्यांच्यावरती नक्कीच कारवाई करू। जय हिंद, जय महाराष्ट्र।